जन्म आणि मृत्यू याचं भय बऱ्याच जणांना असतं. या जन्म आणि मृत्यूच्या भयामुळंच लोक काही ना काही गोष्टी करत राहतात. परमेश्वराचा धावा बहुधा याचसाठी बरेच जण करत असतात. परंतु जीवन सुखकर व्हावं, आपल्या हातून चांगलं कार्य घडावं, यासाठी परमेश्वराचा धावा करणं, त्याचं नामस्मरण करणं किंवा असलेलं जीवन हे सुखकर शांतिमय कसं होईल, याचा लाभ इतरांना कसा देता येईल, याविषयी विचार करून जर परमेश्वराचा धावा केला तर असा होणारा धावा किंवा अशी होणारी श्रद्धा ही जास्त महत्त्वाची असते. संत तुकाराम महाराज देखील ह्या जन्ममृत्यूच्या फेऱ्यामध्ये अडकल्यानंतर आपली अवस्था काय होते आणि मग त्या अवस्थेतून बाहेर पडताना जेव्हा आपल्याला कोणत्या गोष्टीचा शोध घ्यावा लागतो आणि जेव्हा तो शोध देवापर्यंत येऊन थांबतो, त्यानंतर आपल्याला देव भेटतो, तर त्यावेळेसची आपली अवस्था काय असते, ही अवस्था कोणामुळे होते किंवा हा संयोग, हा योगायोग भेटीचा कोण घडवून आणू शकतं, याविषयी त्यांच्या एका अभंगामध्ये भाष्य करत असतात. त्यांच्या अभंगाच्या माध्यमातून त्यांनी देवाविषयीची असलेली श्रद्धा आणि त्या देवाविषयीचं असलेलं आपलं प्रेम, याबद्दल खरी असलेली आपली भावना ही दाखवून दिली. त्यांच्या अभंगामध्ये ते सांगतात, नसताची दावुनी भेव केला जातो हिमपोटी, झालो तेव्हा कळले जागा वावगा हा आकांत, गवसिलो पुढे मागे लाग लागे पावला, तुका म्हणे केली आयनी सलगीच्यांनी सन्मुख. शब्दांच्या भाषेत सांगायचं झालं तर या शब्दांच्या भाषेमध्ये त्यांनी सांगितलंय की नसताची दावुनी भेव केला जीव हिमपोटी. देवा, मला ह्या जन्ममृत्यूचं भीती दाखवलीस, ह्या जन्ममृत्यूच्या खेळामध्ये अडकवण्याची भीती वाटली मला, आणि ही भीती अशी दाखवली गेली की ज्यामुळे मी घाबरलो, आणि ह्या घाबरल्यामुळं मी प्रत्येक वेळेस काही ना काही करून तुझा शोध घेत आलो. झालो तेव्हा कळले जागा वावगा हा कांत. जेव्हा मला या गोष्टीचं ज्ञान झालं की हे जन्ममरणाच्या फेऱ्यामधून आपल्याला अडकणं हे योग्य नाही आहे, जन्ममृत्यूचा फेरा हा ह्याच्यात अडकून आपली भीती वाटणं, काळजी करणं हे योग्य नाही आहे, त्यामुळे मला ह्याचं ज्ञान झालं, मला कळालं की हे आपलं चुकतंय. त्यावेळी मला हे बी समजलं की याविषयी आकांत करणं किंवा दुःख करणं हे खूप वाईट आहे. अशा खेळामध्ये आपण अडकलो असणार आहे आणि त्यासाठी आकांत दुःख करणं हे वाईट आहे. त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करणं हे आपल्या हातात आहे, आणि आपण नक्की तेच विसरतो. प्रयत्न करून त्याच्यामध्ये जर आपली खरी शक्ती ओतली, तर आपली श्रद्धा जर दिली, तर खरंच ते आपले प्रयत्न देखील सफल होतात. पुढे ते म्हणतात की गवसिलो पुढे मागे लाग लागे पावला. मला भीती वाटत होती, ह्या जीवन मरणाची भीती वाटत होती. त्यामुळं मी काय केलं, तुमचा शोध घ्यायला चालू केलं. तुम्हाला शोधत गेलो की कसं माझं हे काय करू, ह्याला उत्तर काय शोधू, त्यासाठी मी तुमच्या मागे आलो, तुमचा शोध घ्यायला लागलो. आणि जेव्हा मला तुमचा शोध लागला त्याच्यामुळे मी तिकडे आलो, तुमचा पत्ता मला मिळाला. या कारणाने मी भिलो होतो, त्या कारणासाठी मी तुमचा शोध घेतला, आणि त्यावेळी मला मात्र तुमचा पत्ता मिळाला. तुका म्हणे केली आयनी सलगीच्यांनी सन्मुख. आणि जेव्हा तुमची माझी भेट झाली, ही भेट घडवून आणून देणारे कोण होते, तर हे संत होते. या संतांनी त्यांच्या कार्याने मला माझी जागा दाखवून दिली, आणि मला तुम्ही कुठं आहात, तुमची माझी भेट कशी होऊ शकते, कोणत्या गोष्टीच्या रूपांतून भक्तीमधून मला तुमची भेट होऊ शकते, हे मला त्या संतांनी दाखवून दिलं. मला त्या संतांनी तुमचं सलगी करून दिली, आणि ह्या तुमच्या पुढे मला उभं केलं, त्यामुळं मला देव भेटला. म्हणजे संतांचं कार्य एवढं श्रेष्ठ आहे, संतांची भक्ती एवढी श्रेष्ठ आहे. त्यामुळं आपल्याला ह्या भक्तीच्या माध्यमातून, संतांच्या माध्यमातून आपल्याला या गोष्टी कळतात की आपण कशा प्रकारे भक्ती केली पाहिजे. हे संतच आपल्याला देवाचं दर्शन, देवाची भेट घडवून देऊ शकतात. आपल्या अंगी देखील असाच चांगुलपणा असला पाहिजे, जेणेकरून आपल्याला देव भेटेल. आणि जर देव भेटेल तर आपल्या पुढे ब्रह्मानंदच उभा राहील. हा ब्रह्मानंद आणि आपल्या जीवाचा, आपल्या आत्म्याचा आत्मानंद, जेव्हा ह्यांची भेट होईल तेव्हा खरी भक्तीचा मार्ग उघडला जाईल, तेव्हा खरी ही भक्ती श्रेष्ठ होईल. आपल्या मनातले प्रश्न सुटतील, देव भेटल्याचं समाधान होईल. आणि जर अशी भक्ती पाहिजे असेल तर तो खरा भक्त असला पाहिजे, तरच ही भक्ती अशा प्रकारची होऊ शकते, ज्याला देवही भेटू शकतो. जय जय राम कृष्ण हरी.